मायाकडे पाहत रागिनी म्हणाली, बाहेर कुणी असेल तर पटकन आत पाठव, मला बाहेर जायचं आहे. क्षणभरातच एक व्यक्ती आत आला. त्याला पाहून प्रिन्सिपल रागिनी पाटील खुर्चीवरून उठली. तिच्या डोळ्यात आश्चर्य तरळलं. गिरीश, तू इथे? गिरीशही थोडा गोंधळला. अगं रागिनी, तू स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की आपली भेट अशा परिस्थितीत होईल. त्याने हातातल्या लहान मुलीचा हात घट्ट पकडला. ही माझी मुलगी ओवी. 7 महिन्यांपूर्वी जानकी गेली आणि तेव्हापासून प्रचंड चिंतेत आहे. ओवीला योग्य देखभाल मिळावी म्हणून वसतिगृह असलेल्या शाळेचा शोध घेत होतो. कुणीतरी तुझ्या शाळेचं खूप कौतुक केलं म्हणून आलो. रागिनीने लहान मुलीकडे पाहिलं. बाळा, तुझं नाव काय? ओवी थोडी लाजत म्हणाली, ओवी. तिच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे पाहून रागिनीचं मन भरून आलं. आतून कुठेतरी काळजाला चीर झाल्यासारखं वाटलं. गिरीशने स्वतःला कसं सांभाळलं असेल इतक्या वेदना सहन केल्यावरही. गिरीशने थोडासा खोल श्वास घेतला. रागिनी, मी खूप अपेक्षेने आलोय. माझ्या मुलीला इथे प्रवेश मिळावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्या आवाजातील हळवेपणा रागिनीला जाणवला, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तणाव उमटला. कमाल आहे गिरीश, रागिनीचा आवाज तीव्र झाला. मी माझ्याच मुलीला प्रवेश नाकारू का? हा फॉर्म भर, उद्या फी भर आणि 1 आठवड्यानंतर शाळा सुरू होईल. तेव्हा ओवीला घेऊन ये. तोपर्यंत हॉस्टेलमध्ये इतर मुलंही येतील. गिरीश काही क्षण निशब्द राहिला. मग ठाम स्वरात म्हणाला, नाही रागिनी, मी परत नाही येऊ शकणार नाही मी. तू ओवीला आत्ताच इथे ठेव आणि तिच्या आवश्यक वस्तूंची खरेदी आपण आजच करूया. म्हणजे तू माझ्यासोबत चल. मला इथली जागा माहीत नाही. मी भटकत कुठे राहू? रागिनी काहीशी अवघडली. गिरीश, मला येणं कठीण आहे, ती ओवीकडे पाहत म्हणाली. लहान मुलीच्या डोळ्यात असहाय्यता होती. मग अचानक हसून म्हणाली, बरं चला, येणार ना ओवी? माया आश्चर्यचकित झाली. तिने एवढ्या वर्षात प्रिन्सिपल मॅडमना कधीही शाळेचं महत्त्वाचं काम सोडून कोणाबरोबर बाहेर जाताना पाहिलं नव्हतं. मॅडम जेवण मायाने घाबरत विचारलं. रागिनीला अचानक जाणवलं की ती उपाशी होती. पण तरी ती ठामपणे म्हणाली, हे बघ माया, कोणाचा फोन आला तर सांग की मी बाहेर गेली आहे. जेवण परत आल्यावर करेन. आणि हो, आज थोडं जास्त जेवण बनव. टेबलवरच्या फाईल व्यवस्थित करण्याचा इशारा केला आणि गिरीश व ओवीसोबत बाहेर पडली ती. गेटबाहेर जाताना ती म्हणाली, थांब गिरीश, मी कार बोलवते. पण मग आठवलं, गाडी थेट मार्केटपर्यंत जाणार नव्हती, चालतच जावं लागणार होतं. ओवी त्यांच्यासोबत निघाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक लहान मुलीसारखी उत्सुकता नव्हती. रागिनीने गिरीशकडे पाहिलं. फक्त त्याचा चेहराच नव्हे तर संपूर्ण देह भरलेला वाटत होता. 8 वर्षानंतर ती त्याला बघत होती आणि तरी त्याच्यासाठी मन प्रेमाने ओथंबून भरलं होतं. कॉलेजमधले ते दिवस आठवले, जिथे ती गिरीशसोबत एक शांत जागेत झाडाखाली बसायची. कधीकधी ती घाबरून त्याच्या छातीवर डोकं टेकून, चेहरा जर माझ्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागली तर. काळ हळूहळू पुढे धावत होता. भूतकाळातील विचारांच्या गर्तेत हरवलेली रागिनी गिरीशकडे प्रेम भरल्या नजरेने पाहत होती. 8 वर्षांनी तो तिला तसाच वाटत होता, जसं तो कॉलेजमध्ये असताना वाटायचा. गिरीशने तिच्याकडे पाहिल्याचं तिला जाणवलं आणि नकळत ती लाजली. रागिनी, तू अजूनही तशीच आहे, जशी कॉलेजमध्ये होतीस. गिरीश बिंदासपणे म्हणाला, वय तर तुझं वाटतच नाही. तेवढ्यात कार थांबली आणि दोघे गाडीतून उतरून रेडीमेड कपड्यांच्या दुकानात गेले. रागिनीने ओवीसाठी शाळेचा ड्रेस घेतला. ती ज्या उत्साहाने ओवीच्या कपड्यांचा माप घेत होती ते पाहून असं वाटत होते की ओवी तिचीच मुलगी आहे. त्यानंतर रागिनीने स्वतःच तिच्यासाठी काही गरजेच्या वस्तू आणि खाण्यापिण्याचं सामान घेतलं. हे सगळं पाहून गिरीश निश्चित झाला, ओवी इथे सुखरूप आणि चांगल्या देखरेखीखाली राहील. रागिनी बाजारातून परत आली तेव्हा तिचं तन मन आनंदाने भरून गेलं होतं. तिच्या नव्या रूपाची जाणीव प्रथमच मायाला झाली. मॅडम आज एवढ्या आनंदी का आहेत? तिच्या मनात सतत हा प्रश्न घोंगावत होता. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटत होतं की त्या आपल्या भूतकाळाच्या खोल आठवणीत हरवल्या आहेत. पण त्याच्या व्यक्तिमत्वात अशी काहीतरी गोष्ट होती की कुणीही त्यांना सरळ विचारण्याचं धाडस करू शकत नव्हतं. कोण आहे हा माणूस आणि ही छोटी मुलगी? रागिनीला मनोमन वाटत होतं की गिरीशने निदान 2 दिवस तरी तिच्याजवळ थांबावं, पण तो राहिला नाही. ओवी रडत होती. तिला शांत करताना रागिनीने प्रेम भरून तिच्या डोक्यावर हात फिरवला. मॅडम, या मुलीला हॉस्टेलमध्ये सोडू का? मायाने विचारलं. तू वेडी झाली आहेस का? रिकाम्या पडलेल्या हॉस्टेलमध्ये एकटीला सोडायचं म्हणते? रागिनी थोड्या कठोर स्वरात म्हणाली.
मुलं येईपर्यंत ओवी माझ्याजवळच राहील. माया विचार करत होती. अनुराधा मॅडम असत्या तर काहीतरी सांगितलं असतं. तिच्या मनात त्या अनोळखी व्यक्तीबद्दल आणि त्याच्या मुलीबद्दल एक अनामिक शंका दाटली होती. या सगळ्याचा काहीतरी संबंध मॅडमच्या भूतकाळाशी असणार. मायाला एवढं माहीत होतं की रागिनी मॅडम आणि अनुराधा मॅडम एकेकाळी घट्ट मैत्रिणी होत्या. म्हणूनच अनुराधा मॅडम परवानगीशिवाय त्यांच्या केबिनमध्ये जाऊ शकत होत्या आणि इतर मॅडमना मात्र कितीतरी वेळ बाहेर उभं राहावं लागायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी माया उठली. तिने पाहिलं रागिनी मॅडम दुधाचा ग्लास घेऊन ओवीजवळ जात होत्या. ओवीला प्रेमाने दूध पाजल्यानंतर त्यात तिचे केस हळुवारपणे विंचरू लागल्या. तेवढ्यात माया जवळ येत म्हणाली, द्या मॅडम, मी ओवीचे केस विंचरते, तुम्ही घ्या चहा. रागिनीने हलकं हसत उत्तर दिलं, नाही ग माया, तू नाश्ता बनव, केस मीच विचारते. केस विंचरताना रागिनीने हळूवार विचारलं, ओवी बाळा, तुझ्या आईला काय झालं होतं? ओवीच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. माहीत नाही आंटी, ओवी म्हणाली. आई 4-5 महिने हॉस्पिटलमध्ये होती आणि मग ती घरी आलीच नाही. रागिनीच्या हातातला कंगवा थांबला. तिच्या मनात अनंत विचारांचे वादळ उठले. 1 आठवडा असाच निघून गेला. ओवी रागिनीशी अगदी मजिबा भावाने मिसळली होती. मुलींचं हॉस्टेल पुन्हा गजबजू लागलं आणि अनुराधा ही आपल्या कुटुंबासोबत परत आली. माया मात्र मनातून अस्वस्थ होती. ती सरळ अनुराधाकडे गेली आणि सगळा घटनाक्रम तिला ऐकवला. अनुराधाने शांतपणे ऐकलं आणि म्हणाली, ठीक आहे, संध्याकाळी बघूया. अनुराधा रागिनीला भेटायला तिच्या घरी आली. रागिनीने कोणतीही भूमिका न घेता स्पष्ट सांगितलं, ओवी ही गिरीशची मुलगी आहे. तिच्या आईचा 7 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आणि गिरीश तिच्या शाळेच्या प्रवेशासाठी इथे आला होता. अनुराधाने प्रश्न टाकला, मग गिरीशला कसं कळालं की तू इथे आहेस? त्याला माहीत नव्हतं. तो मलाही इथे पाहून अचंबित झाला. अनुराधा काही वेळ स्तब्ध बसली, पण तिच्या मनात कालवाकालव सुरू होती. शेवटी मनाचा गोंधळ मनातच ठेवत ती निघून गेली. रागिनीला जाणवलं होतं अनुराधाच्या मनात काहीतरी खतखततंय, पण तिला याचं कारण स्पष्ट नव्हतं. ती बेडवर पडली आणि भूतकाळाच्या गर्द वाटांमध्ये हरवली. कॉलेजचे ते दिवस, रागिनी, गिरीश आणि अनुराधा, त्यांचा घट्ट ग्रुप होता आणि त्यांच्यासोबतच प्रदीप नावाचा आणखी एक मित्र होता. गिरीश आणि रागिनी एकाच वर्गात होते, तर अनुराधा त्यांच्यापेक्षा 1 वर्ष सिनियर होती. प्रदीप मात्र गिरीशचा खास मित्र. रागिनी गोरीपान, मोठ्या कुरळ्या केसांची, तिच्या डोळ्यात गोडवा आणि चेहऱ्यावर तेज. गिरीश देखणा, प्रभावी व्यक्तिमत्वाचा, कुणालाही त्याचं आकर्षण वाटावं असं माहीत नाही केव्हा, पण दोघेही प्रेमात पडले. 3 वर्ष त्यांच्या प्रेमाच्या आठवणीत भरभरून गेली. त्यांच्या प्रेमाला योग्य वळण मिळावं म्हणून अनुराधा आणि प्रदीपने त्यांची खूप मदत केली. रागिनीने MSc पूर्ण केली. गिरीशही MSc झाला. अनुराधा BEdसाठी गेली आणि प्रदीपला सरकारी नोकरी मिळाली. ते हे दिवस होते जेव्हा चौघांचे मार्ग वेगवेगळे होऊ लागले. गिरीशने रागिनीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना आश्वस्त केलं आणि चांगली नोकरी मिळताच आम्ही लग्न करू असं सांगितलं. असं रागिनीच्या आईवडिलांना सांगितलं. रागिनीच्या आईवडिलांना समाधान वाटलं. त्यांच्या परिस्थितीमुळे चांगला जावई मिळेल अशी त्यांनी आशा सोडली होती. नवरा रिटायर झाला होता. मुलगा स्वार्थी निघाला होता आणि वडिलांच्या रिटायरमेंटचे पैसेही घर आणि लग्नासाठी खर्च झाले होते. आता तरी मुलीचं भविष्य सुरक्षित होईल याची त्यांना खात्री वाटली. एक दिवस रागिनीने पाहिलं, गिरीश खूपच उदास होता. तिने विचारलं, काय झालं? गिरीशचा चोर ओथंबलेला होता. बाबा, माझं दुसरीकडे लग्न ठरवत आहे. रागिनीच्या डोळ्यात वेदनेने अश्रू तरळले. प्रदीप आणि अनुराधाने गिरीशला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो जणू एखाद्या लाटेप्रमाणे वाहत गेला होता. शेवटी गिरीशने जानकीशी लग्न केलं. गिरीशचा विवाहाचा आघात राधिकेला सोसवत नव्हता, पण तिच्या आईवडिलांवर तर मोठा आभळच कोसळलं होतं. आईवडील तुटून गेले होते. त्यांच्या दुःखाने रागिनी फार कोलमडली. एका तुटलेल्या कुटुंबाचा भार ती किती दिवस उचलणार? हताश, निराश, पराजित, तिला असं ठिकाण हवं होतं जिथे कोणीच तिला ओळखणार नव्हतं. आणि मग तिने या शाळेत येण्याचा निर्णय घेतला. गिरीशचा निर्णय हा तिचा धोका होता की त्याची मजबुरी. आजही ती याचा विचार करत होती. या अनोळख्या शहरात रागिनी आणि अनुराधा पुन्हा एकदा भेटल्या. हे भेटणं केवळ योगायोग नव्हतं, तर नियतीचा खेळ होता. अनुराधा आपल्या नवऱ्यासोबत आणि 2 मुलांसह याच शहरात राहत होती. दोघी गळ्यात पडून खूप रडल्या. इतक्या वर्षांनी भेटून जुन्या आठवणींची उचल खाल्ली होती. अनुराधाला आश्चर्य वाटलं होतं, काही जण कुणाला इतकं का जपतात?
एखाद्याच्या आठवणीच्या आधारावर संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय कसा काय घेतात? रागिनीला शाळेत नोकरी मिळवून देण्यात अनुराधाने मदत केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची मैत्री दृढ झाली. शाळेच्या ट्रस्टने रागिनीच्या कामाप्रती असलेली निष्ठेची आणि तिच्या क्षमतेची दखल घेत तिला मुख्याध्यापकपदी नेमलं होतं. ती जबाबदारीच्या ओझ्याने दबली नाही. उलट शाळेचा कारभार आपल्या खांद्यावर सांभाळू लागली. तिच्या नेतृत्वाखाली शाळा शिस्तबद्ध आणि प्रगतिशील झाली आणि अनुराधाच्या मनात भूतकाळाच्या आठवणी होत चालल्या होत्या. विचारांच्या गुंत्यात कधी तिला झोप लागली तिलाही कळलं नाही. सकाळी उठली तेव्हा प्रकाश तिला हलवून जागा करत होता. रागिनी, तुला माहीत आहे का? ओबी गिरीशची मुलगी आहे. अनुराधा काहीशी वैतागून म्हणाली. इतकं महत्त्व देण्याची काय गरज आहे? रागिनीचा स्वर ठाम होता. माहीत आहे म्हणूनच महत्त्व देत आहे. तुला माहीत नाही का, भूतकाळातल्या नात्यानुसार ओबी माझीच मुलगी आहे. अनुराधाकडे तर नव्हतं. खरंच कोणत्या नात्याने रागिनी आजही गिरीशची बांधलेली आहे? अनुराधाला माहीत होतं की रागिनीच्या बोर्ड कॅपमध्ये गिरीशचा फोटो अजूनही त्या चौकटीत दुसऱ्या कोणाचंही स्थान नाहीये आणि कधीच असणारही नाही. रागिनीला वाटत होतं की भूतकाळाच्या ज्या कुट्ट रात्री ती अडकली होती त्या वर्षांनी तिला एक दीर्घ वेदनादायक स्वप्न दाखवलं होतं. आता अचानक गिरीश समोर आल्यावर तिचं मन पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हरवून गेलं होतं. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि आई आणि भाऊ आईला सोबत घेऊन गेला होता. संसार थाटावा, जीवनाच्या एका टप्प्यावर कोणीतरी जोडीदार असावा ही गरज तिलाही वाटली होती. पण तिच्या मनात कुणाचाही प्रवेश नव्हता. विदुर रणजितचा विवाह प्रस्ताव आला होता पण तिने आईला थेट नकार देऊन टाकला. शाळेच्या एका समारंभाला आलेले प्रोफेसर अभिषेकने तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला, पण त्याच्या लग्नाचा प्रस्तावही तिने धुडकावून लावला. अनुराधा आणि तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण रागिनीचं उत्तर स्पष्ट होतं. प्रेम फक्त एकदाच केलं जातं. प्रेम नसलेल्या नात्यांवर माझा विश्वास नाही. आणि आता गिरीश पुन्हा तिच्या आयुष्यात आला होता. तिने त्याला विनंती केली, तू 3-4 दिवस थांबणार का? गिरीशने होकार दिला. पहिल्या दिवशी गिरीश, रागिनी आणि अनुराधा तिघेही बाहेर गेले. जुन्या आठवणींना उजाळा देत फिरले, हसले, गप्पा मारल्या. अनुराधा मात्र गिरीशशी फारशी बोलली नाही. तिला माहीत होतं की रागिनीच्या कोमल भावनांना धक्का द्यायला नको. जर गिरीशच्या पुनरागमनाने आणि तिचं आयुष्य पुन्हा नव्या वाटेवर येणार असेल तर त्यासाठी अनुराधा आनंदाने गप्प बसायला तयार होती. दुसऱ्या दिवशी रागिनी आणि गिरीश दोघं फिरायला गेले. काही वेळांपूर्वी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरणात गारवा होता. ते दोघं एका कॅफेमध्ये गेले. गिरीशने एकदम सहज विचारलं, रागिनी, कॉफी घेऊयात का? त्याचा आवाज ऐकून रागिनीच्या अंगावर काटा आला. तोच भाव, ती सहजता, जणू काही ती पुन्हा कॉलेजच्या दिवसांमध्ये परत गेली होती. हा का नाही? रेस्टॉरंटमधील लॅम्प सौम्य प्रकाश देत हलकेच लटकत होते. गिरीश गडद नजरेने रागिनीकडे पाहत होता आणि ती लाजेने लाल झाली होती. तिला कॉलेजच्या काळातील ते रेस्टॉरंट आठवलं, जिथे दोघं तासनतास एकमेकात हरवून जात असत. कुठे हरवलीस रागिनी? या आवाजाने ती दचकली. पाहते तर काय, गिरीशचा हात तिच्या हातावर होता. वर्षानंतर एक पुरुषाचा गरम स्पर्शाने ती मेणबत्तीप्रमाणे वितळली. गिरीश, तुला कधीच माझी आठवण झाली नाही का? रागिनी, मी तुला नेहमी आठवत होतो. जानकीसोबत असूनही माझं मन फक्त तुझ्यातच होतं. गिरीशच्या या शब्दाने रागिनीच्या मनावर जणू भावनांचं वादळ आलं. डोंगरासारखी शांतता पसरली. संपूर्ण गल्लीत नीरव शांततेत बुडाली होती. त्या सन्नाट्यात रागिनीला वाटत होतं की आयुष्य कुठेच उरलेलं नाही. मग का ती एवढी झटत होती? का तिच्या मनात आता नवीन इच्छा उगम पावत होत्या? गिरीश तिला तिचे तेच दिवस, जुने दिवस परत देईल. रागिनीला जाणवत होतं की ती आतून पूर्णपणे कोसळत आहे. तिने शाल डोक्यावर घेतली तरी तिला थंडी वाजत होती आणि वरून जेव्हा गिरीशने तिचा हात पकडला तेव्हा तिच्या अंगातून जणू एक वीज सळसळली. गरम स्पर्शाने ती थरथर कापू लागली. कापते आहेस? थांब, जवळ ये. गिरीशने तिला घट्ट मिठी मारली. क्षणभर रागिनीला वाटलं हा क्षण इथेच थांबावा. शेवटी ह्याच क्षणाच्या प्रतीक्षेत तर तिने आपलं संपूर्ण आयुष्य एकटं काढलं होतं. दरम्यान माया वाट पाहून परत गेली. टेबलावर जेवण वाढलेलं होतं. रागिनीने लूज कपडे घातले होते आणि ती संतपणे जेवण वाढू लागली.
फायरप्लेसमध्ये विझत असलेल्या लाकडांमध्ये तिने अजून लाकडं टाकली. दोघं गप्प जेवत होते. आता तुझा पुढचा प्लॅन काय आहे? गिरीश, काही वाचतोस का अजून, की फक्त संसारात अडकून पडलायस? रागिनीने विचारलं. रागिनी, आता पुढचं शिक्षण घेणे शक्य नाही. आयुष्याचं वास्तव आता समोर आहे. फक्त काम आणि काम करून कंटाळून झोप. खूप उशिरापर्यंत दोघं बोलत होते. मग अचानक रागिनीने कपाट उघडलं आणि एक जुनी डायरी बाहेर काढली. त्यात कॉलेजच्या आठवणी होत्या. गिरीश आश्चर्यचकित झाला, कारण त्या कपाटात त्यांचा फोटो ठेवला होता. डायरीचं पानं हळूहळू फडफडू लागली. विचारात हरवलेल्या रागिनीचा हात गिरीशने आपल्या हातात घेतला आणि हलकंसं चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने तिने डोळे मिटले. त्या रात्री गिरीशच्या मिठीत रागिनी संपूर्ण भूतकाळ विसरून गेली. आजच जायचं आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रागिनी शांतपणे भेटली. हो रागिनी, मला थांबता येणार नाही. तिथे एक महत्त्वाचं काम आहे. गिरीशने बॅगेत कपडे भरत उत्तर दिलं. जाण्याची वेळ आली होती. ओवी रडत होती. रागिनीच्या डोळ्यात पाणी दाटलं. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. आता तरी तिला गिरीशने सांगावं लागेल, माझा स्वीकार कर. मी एकटी राहू शकत नाही. तुझ्या प्रेमासाठी इतकी वर्ष वाट पाहिली आहे. तुला हे समजत नाही का? पण सगळं सांगायचं राहून गेलं. गिरीश न बोलताच निघून गेला. तो फोनवरून ओवीची विचारपूस करत होता आणि रागिनी हे ऐकण्यासाठी व्याकुळ झाली होती. रागिनी, आता खूप झालं. तुला माझ्यासोबत यावंच लागेल. वार्षिक परीक्षा संपल्या होत्या. हॉस्टेल रिकामं होतं. गिरीशचा फोन शेवटच्या दिवशी आला. ओवीची मावशी तिला घ्यायला येईल. तिच्यासोबत पाठव. गिरीश, तू स्वतः येणार नाहीस का? नाही, शक्य नाही. फोन कट झाला. रागिनीच्या कानात शिट्टी वाजू लागली. तिने फोन हातात घट्ट पकडला, पण तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. दुसऱ्या दिवशी ओवीची मावशी आली. ओवी तिला तिच्या हातात सोपवली, कारण हॉस्टेल आता बंद होणार होतं. रागिनीने विचारलं, असं कोणतं महत्त्वाचं काम आलं होतं की तो आपल्या मुलीलाही न्यायला आला नाही? मावशी जरा गप्प बसली आणि मग खोलवर श्वास घेत म्हणली, सांगायचं तर होतं रागिनीजी, पण भीती वाटत होती. जानकीताईंच्या मृत्यूनंतर गिरीश भाऊजींसाठी ओवी हे मोठं टेन्शन बनलं होतं. कारण आता त्याचं लग्न कंपनीच्या बॉसच्या मुलीसोबत ठरलं आहे आणि ती मुलगी ओवीला स्वीकारायला तयार नाही. रागिनीच्या अंगावर काटा आला. जानकीताई जिवंत असतानाच गिरीश एका तरुणच्या प्रेमात पडला होता आणि त्याचं दुःख ताईंना झेपलं नाही. म्हणूनच तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या असावेत. मावशीचा आवाज तल्लख झाला होता, पण रागिनी शून्य झाली होती. जणू तिच्या हातून काहीतरी निघून गेलं होतं. तिला पुढे काय झाले ते आठवलेच नाही. शेवटचे शब्द तिच्या कानावर घणासारखे उधळले. गिरीश भाऊजी कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम करत होते. मात्र तिच्याशी लग्न न करण्यामागे कोणतीही मजबुरी नव्हती. खरं तर त्यावेळी ही करिअर आणि भरघोस हुंडाच त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. तापाने फणफणत रागिनीने डोळे उघडले तेव्हा पाहिलं, ओवी तिच्या हातावरून मायेने हात फिरवत होती. अनुराधा तिच्या कपाळावर पावण्याच्या पट्ट्या ठेवत होती. आणि मी माझं संपूर्ण आयुष्य दाववर लावलं होतं आणि तो राक्षससारखा मला गिळून गेला. रागिनीच्या आवाजात दुःखाचा हुंकार होता. अनुराधाने तिच्या केसावरून हात फिरवला. रागिनी, आता तुला स्वतः सावरावं लागेल. रागिनीला जाणवत होतं, त्या हाताचा स्पर्श जो कधी तिला सुखद वाटायचा तोच आज अंगभर काट्यांसारखा टोचत होता. तिने डोळे मिटले. अनुराधाने गिरीशला फोन केला. गिरीश, मी तुझ्यावर काही आरोप करणार नाही, पण ओवीला रागिनीसोबत राहू दे. कदाचित रागिनीसारखी आई तिला मिळणार नाही. थोड्याच वेळात ओवीची मावशी ओवीला घेऊन आली आणि रागिनीच्या मिठीत सोडलं. हे सगळं ऐकलं आहे. अनुराधा, ओवी आता रागिनीसोबतच राहील. आईप्रमाणे शीतलने ओवीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन केलं. रागिनीच्या आयुष्याचा अंधार ओवीच्या प्रेमाने उजाळला होता.